शेवटचा टॉपिक आहे बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम. सो ह्याच्यामध्ये दोन कीवर्ड्स आपल्याला बघायचे आहेत. एक म्हणजे बदलतं हवामान आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम. हा वर्णनात्मक टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही सिद्ध करायचं नाही, फक्त त्यांनी जे विचारलंय त्याचं वर्णन करायचं. सो प्रस्तावनेमध्ये तुम्ही कुठल्याही इव्हेंट घेऊ शकता. महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी, त्यातून शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि शेतीमालाचं झालेलं नुकसान आणि त्याची आलेली आकडेवारी, हे सगळं तुम्ही देऊ शकता किंवा भारतातली कुठलीही घटना घेऊ शकता. संकल्पना दोन महत्वाच्या आहेत. एक म्हणजे हवामान बदल आणि तो कसा दिसून येतो, किती प्रकारे होतो, कधी अतिवृष्टी होते, कधी पूर येतो, कधी रोगराई पसरते, कधी दुष्काळ होतो, कधी आग लागते वणव्यासारखी. हे हवामान बदलाचे परिणाम आहेत. शेतीमध्ये मेनली काय होतं आणि तिचा हवामानाशी कसा नेमका संबंध आहे, हे तुम्हाला थोडक्यात संकल्पना सांगायच्यात. ह्या दोघांमधलं नातं पण सांगायचंय की शेतीमुळे कधी कधी हवामान बदलाला काय म्हणतात, हवामान बदल घडून येतो शेतीमुळे, कारण शेतीमध्ये ही मिथेन वायूचं उत्सर्जन होतं आणि हवामान बदलामुळे सुद्धा शेतीची उत्पादकता कमी होते. ह्या दोघांचा परस्पर संबंध आहे. आता शेतीवर होणाऱ्या परिणामांची तुम्हाला विस्तृत चर्चा करायची आहे. मग समजा तुम्ही असं दाखवाल की उत्पादनात घट होतीये किंवा पिकांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतोय किंवा शेती चक्र अनिश्चित आहे की कधी पेरायचं, कधी कापायचं, पूर्ण चक्र हलतंय किंवा ओला दुष्काळ पडतो कधी कधी, किंवा दुष्काळ येतो, पूर येतो. तीव्र हवामानाच्या ज्या घटना आहेत, एक्स्ट्रीम इव्हेंट, क्लायमेट इव्हेंट ज्याला आपण म्हणूयात, ढगफुटी होणं किंवा आग लागणं, ह्याच्यामध्ये वाढ होतीये. मातीचा ऱ्हास किंवा धूप होतीये की जी शेतीसाठी फार गरजेची आहे. त्यानंतर रोगराई वाढतीये पिकांवरची किंवा पशूंवरची. पाण्याची टंचाई निर्माण होतीये, पशुधन नाहीसं होतंय किंवा मत्स्य व्यवसाय धोक्यात येतोय कारण ओशन ऍसिडिफिकेशन होतंय, त्याचा कोरल रीफवर नकारात्मक परिणाम होतोय. आणि कोरल रीफ हे तुम्हाला माहिती आहे फूड चेन मध्ये प्रायमरी फूड आहे. ते जर नाही मिळालं तर मग माशांची पैदास कमी होणार आहे आणि त्यामुळे मग मत्स्योत्पादन होणार नाही. असे सगळे विस्तृतपणे नकारात्मक परिणाम तुम्हाला सांगायचे. त्यानंतर ह्या परिणामांमुळे समाजावर सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय होतात ते सांगायचंय. एक म्हणजे शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात येते, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय. दुसरं, अन्न सुरक्षितता धोक्यात येते, खाद्यपदार्थांच्या किमती वाढतायत आणि सामान्य माणसाच्या आवाकाच्या बाहेर चाललेलं आहे. स्थलांतर होतंय, ग्रामीण भागामध्ये उपजीविका साधणं अशक्य आहे, मग लोक एनमास सिटीकडे स्थलांतरित होत आहेत आणि मग सिटीमध्ये परत झोपडपट्ट्या वाढणं, क्राईम वाढणं, बेरोजगारी वाढणं, असुरक्षितता वाढणं हे होतंय.